विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अवर नेक्स्ट लेक्चर. आणि ह्या लेक्चरमध्ये आपण आता शेवटच्या पडावर आलो. ठीक आहे, मग आपल्याला या लेक्चरमध्ये काय काय पाहायचं बघा. ठीक आहे, दोन छोटेसे कन्सेप्ट राहिलेत ते आपण पाहूयात आणि आपण ह्या लेक्चरचा म्हणजे समोर जाऊयात आणि हा चॅप्टर संपवूयात. एवढंच माझं म्हणणं आहे. ठीक आहे, मग आज बघा, आज मी घेऊन आलोय स्टोरी ऑफ मायकल फॅराडे. हा कोण होता बाबा, याच्याविषयी थोडीशी माहिती दिली आहे. ठीक आहे, याच्याविषयी जर जाणून घ्यायचं असेल तर गुगल करा किंवा चांगल्या त्याच्याविषयी स्टोऱ्या वाचा, तुम्हाला कळून जाईल का मायकल फॅराडे कोण होता. ठीक आहे, मग इथे जेवढी माहिती दिली आहे त्याच्यानुसार तर तो कोण होता. मायकल फॅराडे 1791 to 1867 एवढा काळ तो जगला. ठीक आहे, म्हणजे 77-78 वर्ष काहीतरी त्याने जगलाय. ठीक आहे, अशा प्रकारे हा कोण होता, एक्सपेरिमेंटल सायंटिस्ट होता. एक्सपेरिमेंटल सायंटिस्ट कोणाच्या भाषेत म्हणतात वगैरे, फिजिक्स मध्ये असतात जे काही सायंटिस्ट असतात, ज्यांनी फिजिक्स मध्ये वगैरे काम केले, सायन्स मध्ये काम केले, त्यांना एक्सपेरिमेंटल सायंटिस्ट असं म्हणतात. म्हणजे काय, थोडेसे एक्सपेरिमेंट करून थोडेसे एक्सपेरिमेंटवर ट्रायल अँड बेसिस ह्या हिशोबाने त्याला एक्सपेरिमेंटल सायंटिस्ट म्हणण्यात आला आहे. ठीक आहे, तो फॉर्मली एज्युकेटेड होता. ठीक, वर्क इन बुक बाइंडिंग शॉप, रीडिंग बुक्स, गॉट इंटरेस्ट इन सायन्स. म्हणजेच बघा, एका दुकानात तो काम करायचा. कोणतं दुकान होतं ते, ज्याच्यामध्ये त्यांना बुक बाइंडिंग केली जायची, अशा दुकानात तो काम करायचा. ठीक आहे, बुक ना बाइंडिंग करत करत त्याला इंटरेस्ट आला कशामध्ये, बुक रिडिंग करण्यामध्ये. आणि बुक रिडिंग करत करत त्याला असं कळाले की सायन्स नावाची फील्ड असते आणि सायन्समध्ये म्हणजे किती सारं ज्ञान लपलेलं आहे, आणि त्याच्यामुळे त्याला इंटरेस्ट कशात आला, सायन्समध्ये. मग सर हम्फ्री डेव्ही हा कोण होता, लंडन मधली जी रॉयल इन्स्टिट्यूट होती त्या इन्स्टिट्यूटचा तो कोण होता, HR किंवा हेड होता. आणि त्यानं काय केलं, ह्या कोणाला, मायकल फॅराडेला लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून त्या रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ लंडन मध्ये त्याला घेण्याचं काम केलं. म्हणजे हा जर लॅबोरेटरीचा जर समजा ओनर असेल तर त्या लॅबोरेटरीमध्ये असिस्टंट म्हणून मायकल फॅराडेला घेण्यात आलं. आणि तिथेच मग मायकल फॅराडेने काय केलं, डिस्कवर्ड लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस. हे अशा प्रकारचे त्यांनी लॉ देण्याचं काम केले. म्हणजे फिजिक्समध्ये एक मोठं काम त्यांनी करण्याचं काम केले. सेव्हरल युनिव्हर्सिटीज ऑफर्ड ऑनररी डिग्री, ही रिफ्युज्ड. बघा, आता काही खूप सारे युनिव्हर्सिटीने त्याला ऑनररी डिग्री म्हणजेच बॅचलर किंवा मास्टर झाल्याची डिग्री किंवा PhD झाल्याची डिग्री अशा देण्याचा प्रकार केला, पण त्याने ती डिग्री नाकारली, कारण त्याला त्याच्या नॉलेजवर त्याच्यापेक्षा जास्त भरोसा होता. ठीक आहे, मायकल फॅराडेची स्टोरी जाणून घेतल्यानंतर आपल्याला आता बघायचं की अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट म्हणजे काय. ठीक आहे, आता अल्टरनेटिंग करंट पाहताना बघा, अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्टिंग करंट असं, डायरेक्ट करंट किंवा अल्टरनेटिंग करंट असं त्या दोन टर्मचं नाव आहे. पहिल्यांदा पाहू आपण डायरेक्ट करंट म्हणजे काय, त्यालाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये DC असं म्हणतो. ठीक आहे, आता ज्यांनी कोणी घराची लाइटिंग वगैरे करताना पाहिली आहे किंवा जेव्हा केव्हा लाइटिंग तुम्हाला एखाद्या वेळेस जो कोणी करतं त्याचं जर पाहण्यात आलं असेल तर तो म्हणतो बघा, डायरेक्ट करंट दिलं, अल्टरनेटिंग करंट दिलं, अशा प्रकारे AC बसवला किंवा DC बसवला, अशा प्रकारचे टर्म्स त्यांनी वापरतात. ठीक आहे, त्यांना हे कळालं असेल की मी कशाबद्दल बोलतो. ठीक आहे, आता डायरेक्ट करंट म्हणजे काय बघा, अ नॉन ऑसिलेटरी करंट फ्लोइंग इन वन डायरेक्शन इन सर्किट फ्रॉम द सेल टू द सेल, सच करंट कॉल्ड डायरेक्ट करंट. ठीक आहे, म्हणजे बघा, हे जे आहे वन डायरेक्शन मध्ये, इकडून चाललंय आणि इथे येले, हे वन डायरेक्शन मध्ये कुठं, वन डायरेक्शन मध्ये फ्लो होतंय, सेल पासून निघाले आणि वापस सेल पाशी आले, अशा करंटला आपण डायरेक्ट करंट म्हणतो, ज्याच्यामध्ये ऑसिलेशन होत नाही, म्हणजे त्यांनी मागे पुढे असं करत नाहीत. ठीक आहे, अशा करंटला आपण डायरेक्ट करंट असं म्हणतो. आता मग पाहूयात की अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय. डायरेक्ट करंट तर तुम्हाला कळलं की ते डायरेक्टली जातं, सेल पाशी जातं आणि सेल पाशी येतं. ठीक आहे, विदाउट एनी डिस्टर्बन्स, विदाउट एनी ऑसिलेशन. ठीक आहे, मग आता अल्टरनेटिंग करंट म्हणजे नेमकं काय, मग त्याला आपण AC असं शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो. करंट चेंजिंग इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आफ्टर इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाइम. बघा, आता याचा डीप मिनिंग काय म्हणतात, करंट चेंजिंग कशामध्ये, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोन्ही गोष्टीमध्ये करंट चेंज होतं. ठीक आहे, पहिल्यांदा काय जरी बघा, हे आय मी दर्शवली तुम्हाला, पहिल्यांदा याची ही डायरेक्शन दाखवली आहे, हे जर या बाजूला जात असेल तर इथंपर्यंत येतं आणि असं जातं, परत इथं आल्यानंतर त्याची डायरेक्शन चेंज होते आणि ते परत उलट जायला सुरू होतं आणि ते अशा डायरेक्शन मध्ये पूर्ण इथंपर्यंत जातं. आणखी इथं आलं की आणखी अशी डायरेक्शन होते. म्हणजे काय बाबा, त्याची डायरेक्शन एका पर्टिक्युलर पिरियड नंतर काय व्हायले, चेंज होत चालले आणि त्याचा मॅग्निट्यूड ही त्याच्यासोबत चेंज होत चाललाय. अशाच करंटला आपण अल्टरनेटिंग करंट असं म्हणतो. ते स्पेसिफिक टाइम ऑफ इंटरव्हलला व्हायला, म्हणजे कसं, इथून इथपर्यंत आलं की चेंज व्हायले, इथून परत इथपर्यंत गेलं की आणखी चेंज व्हायले, म्हणजे पर्टिक्युलर टाइम ऑफ इंटरव्हल त्याचा कसा सेम झाला, आता त्या टाइम ऑफ इंटरव्हलला तो चेंज व्हायला आहे, अशा करंटला आपण अल्टरनेटिंग करंट असं म्हणतो. ठीक आहे, आता त्याच्या बघा दोन्हीच्या एक एक हे दिलेत काय,
ग्राफ आपल्याला पाहायला मिळेल. ग्राफ मध्ये काय काय दिले बघा, हा आहे डायरेक्ट करंटचा ग्राफ, हा आहे अल्टरनेटिंग करंटचा ग्राफ. डायरेक्ट करंट मध्ये कसं चाललंय, करंट बघा एका दिशेने चाललंय, सरळ स्ट्रेट लाईन मध्ये चाललंय, म्हणजे कुठं ऑसिलेशन तसं काहीच होत नाही, ते कमी होत नाही किंवा जास्तही होत नाही, त्याचा मॅग्निट्यूड चेंज होत नाही, त्याचा डायरेक्शन चेंज होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला हा ग्राफ सरळ स्ट्रेट लाईन अलॉंग द एक्स ऍक्सिस पाहायला मिळतो. कशामध्ये, डायरेक्ट करंट मध्ये. आता अल्टरनेटिंग करंट मध्ये बघा, अल्टरनेटिंग करंट मध्ये कसं आहे, करंट बघा पहिल्यांदा वाढायले, परत कमी व्हायले, झिरोला आलं, पुन्हा झिरोहून मायनस मध्ये चाललंय, म्हणजे त्याची काय डायरेक्शन चेंज झाली. ठीक आहे. आणि झिरो मधून परत मायनस मधून आणखी परत झिरोला आले, म्हणजेच काय आणखी त्याची इथं डायरेक्शन चेंज होणार आहे. म्हणजे ह्या पॉइंटला आणि ह्या पॉइंटला काय झालं, पहिल्यांदा वरी गेला, खाली आला, म्हणजेच काय डायरेक्शन चेंज झाली, परत खाली जाऊन वरी आला, आणखी परत ओरिजिनल पोझिशनला, म्हणजे जी ही पोझिशन होती तीच ही पोझिशन आली, आणि इथपर्यंत त्याची एक सायकल ही कंप्लीट झाली, आणि त्यालाच आपण अल्टरनेटिंग करंट असं म्हणतो. म्हणजे बघा, हा ह्या पण डायरेक्शनला गेला आणि या पण डायरेक्शनला आला, आणि हे जे वरी वरी जात होतं तेव्हा मॅग्निट्यूड चेंज होत होता, म्हणजे तो वाढत जात होतं, परत आणखी झिरो पर्यंत आलं, म्हणजेच त्याचा मॅग्निट्यूड आणखी कमी झाला, आणि तो परत आणखी झिरोवर आला, म्हणजेच काय मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन त्यांनी दोन्ही चेंज केल्या, त्यामुळे आपण त्याला अल्टरनेटिंग करंट असं म्हणतो. ठीक आहे. त्याच्यामधले आणखी पुढे डिफरन्सेस काय आहेत आपण जाणून घेऊया. बघा, डायरेक्ट करंट आणि अल्टरनेटिंग करंट काय म्हणतात. ठीक आहे. डायरेक्ट करंटला आपण एकतर वाढवू शकतो, ते स्टेबलही असू शकतं, किंवा आपण त्याला कमीही करू शकतो, असं आपलं सरळ सरळ म्हणणं आहे. म्हणजे ते डायरेक्ट आहे. ठीक आहे. त्याला आपण कमी करू शकतो, जास्तही करू शकतो. म्हणजे बघा त्याचा ग्राफ कसा येणार, हे झालं करंट, हे झाला टाइम, हा बघा असा ग्राफ हा त्याचा आलाय, म्हणजे काय आयताकृती त्याचा ग्राफ आहे, किंवा ट्रॅपेझॉइडल फॉर्म मध्ये त्याचा ग्राफ आहे. तर पहिल्यांदा काय होतंय, इन्क्रीज डायरेक्ट करंट, नंतर स्टेबल होते, नंतर डिक्रीज होते, अशा प्रकारचा त्याचा ग्राफ येतो जेव्हा आपण त्याला डायरेक्ट करंटला सुरू करतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला हे डायरेक्ट करंट पाहायला मिळतं. अल्टरनेटिंग करंट मध्ये कसं होतं, ते ऑसिलेटिंग असतं, म्हणजे मागे पुढे बघतं, मागे पुढे करतं, म्हणजे काय टू अँड फ्रो मोशन करत असतं, त्यालाच आपण ऑसिलेशन्स असं म्हणतो. ठीक आहे. इन्क्रीज ॲट मॅक्स कम्स टू झिरो, इन्क्रीज ॲट मॅक्स इन अदर डायरेक्शन अगेन कम्स टू झिरो, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे बघा इथं बघा, इन्क्रीज ॲट मॅक्स, इथं मॅक्सला गेलं, झिरोला आलं, आणखी खाली गेलं म्हणजे अदर डायरेक्शनला गेलं, मॅक्सला गेलं, झिरोला आलं, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. ऑसिलेशन्स ऑकर्स इन अ सिनुसायडल मॅनर विथ टाइम, म्हणजे सिनुसायडल मॅनर म्हणजे कसं, वरी चालले खाली आले, वरी चालले खाली आले, म्हणजे हा जो ग्राफ दाखवतो तो दाखवतो सिनुसायडल मॅनर. अशा मॅनर मध्ये त्याचे ऑसिलेशन्स होत असतात. ठीक आहे. फ्लोज इन अ पिरियडिक मॅनर, म्हणजे बघा एका पिरियड मध्ये एक सायकल होते, सेम पिरियड मध्ये आणखी एक सायकल होते, म्हणजे बघा पिरियडिकली तो फ्लो करतोय, सेम टाइमला सेम त्याचा फ्लो होतोय, आणि तो एका पिरियड नंतर त्याचा सेम फ्लो होणार आहे. म्हणजे कसं बघा, हा झाला एक टाइम, हा झाला एक टाइम, म्हणजे T1 T2 आपण समजलं. T1 मध्ये एक सायकल कंप्लीट झाले, आणि T2 मध्ये एकच सायकल कंप्लीट झाले, आणि T1 आणि T2 हा लागणारा टाइम सेम आहे, म्हणजे एका पिरियड नंतर त्याचं रिपिटेशन व्हायले, त्यालाच आपण पिरियडिक मॅनर मध्ये म्हणतो. ठीक आहे. वन सायकल फॉरवर्ड अँड वन रिव्हर्स डायरेक्शन, म्हणजे मी जे सांगितलं, एक असं गेली सायकल, नंतर ते हाफ सायकल अशी गेली, त्यालाच म्हणतात फॉरवर्ड आणि रिव्हर्स डायरेक्शनला ते आपल्याला पाहायला मिळालं, आणि तेच आहे आपलं अल्टरनेटिंग करंट. फायनल नोट काय म्हणते बघा, फ्रिक्वेन्सी ऑफ AC 50 हर्ट्ज इन इंडिया, दॅट इज 50 सायकल्स पर सेकंड. अशा प्रकारे आपल्याला इलेक्ट्रिसिटीची फ्रिक्वेन्सी पाहायला मिळते कुठं, इंडियामध्ये. ठीक आहे. ओव्हर अ लॉंग डिस्टन्स टू ट्रान्सफर इलेक्ट्रिसिटी आपण काय करतो, एसीच यूज करतो, कारण ते बेनिफिशियल आहे, त्याचा पॉवर लॉस हा मिनिमम आहे, म्हणून आपण AC यूज करत असतो. ठीक आहे. डायरेक्ट करंट करण्याऐवजी होम अप्लायन्स मध्ये ऑल्सो काय AC यूज केला जातो. म्हणजे जे काय घरचे जे अप्लायन्सेस आहेत, म्हणजे जे घरात काय आपल्याला लाईट पाहायला मिळते, ते कशी असते, अल्टरनेटिंग करंटद्वारे आलेली असते. म्हणूनच तर बघा, ज्या लांब लांब तारा टाकलेल्या असतात त्यामध्ये करंट फ्लो होत असतं विदाऊट पॉवर लॉस, हे आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. अदरवाईज डायरेक्ट जर करंट असेल तर त्यामध्ये पॉवर लॉस होतो, त्याच्यामध्ये रेजिस्टन्स होतो, त्याच्यामध्ये थर्मल हीटचा पण इफेक्ट पडतो, आणि त्यामुळे पॉवर लॉस होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस हे डायरेक्ट करंट मध्ये असतात. पण AC मध्ये तसं न असता, AC मध्ये कसं होतं, ते अल्टरनेटिंग करंट होतं, ऑसिलेशन्स फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करतं, कमी जास्त म्हणजे होत जातं, पण ते कसं विदाऊट पॉवर लॉस किंवा मिनिमम पॉवर लॉस. अशा प्रकारे हे होतं AC आणि DC करंट. ठीक आहे. इलेक्ट्रिसिटी सुद्धा यूज करताना थोडंसं व्यवस्थित हँडल करणे किंवा त्याच्या नादाला न लागणे, हा आपला सोपा मार्ग आपल्याला अवलंबायला हवा, असं माझं सजेशन असेल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे लेक्चर पूर्ण केले. हे कसं वाटलं, काय वाटलं, त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.